नमस्कार, आपण पाहत आहे भांडा फोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन. भांडाफोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. संख्याबळाचा विचार करता काँग्रेसने माघार घ्यावी. बावनकुळेंची विरोधकांना विनंती. विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी अर्ज मागे घेण्याचा गुरुवारी 4 जून शेवटचा ठरणार आहे. अशामध्ये एकीकडे महायुतीला बंडखोर उमेदवारांची समजूत काढायची आहे, तर दुसरीकडे महाविकास आघाडी मैदानात उतरल्याने अनेक मतदारसंघ हे बिनविरोध होणार नाही, हे चित्र स्पष्ट झालं आहे. निवडणूक संख्याबळावर होत असते, त्यामुळे भाजप आणि महायुती निवडून येताना दिसत आहे. यामध्ये पेट्रोल डिझेलचा तुटवडा आहे, त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न काँग्रेस नेत्यांनी केला पाहिजे, असेही मंत्री बावनकुळे म्हणाले. विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी ज्या अपक्ष उमेदवारांनी अर्ज दाखल केला आहे, ते सर्वच उमेदवार अर्ज माघारी घेणार आहेत. महायुतीच्या नेत्यांनी सर्वच अपक्ष उमेदवारांशी चर्चा केली आहे, अशी माहिती त्यांनी यावेळी माध्यमांना दिली.